नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि तुम्हाला माहिती आहे आज काय झालंय माझ्यासोबत, काय झालंय आणि कोण हो बोललंय. एका ठिकाणी जायला मला स्वतः अनिकेत हा मला म्हटलंय की बेबी चल चल बाई चल, तुला केपीला मी आज नेतोच. हा ना, केपीला चाललोय मी आता. हा माणूस कधीही कोरेगाव पार, कल्याणी नगर येतच नाही. आम्ही इतकी वर्ष झाली सोबत आहे. आय थिंक आम्ही लास्ट इयर फक्त आमच्या अॅनिव्हर्सरीला तिथे गेलेलो. त्याच्यानंतर हा ऐकतच नाही बाबा यायला आज. आणि चक्क म्हणजे मला विनवण्या करायला लागल्या नाहीयेत. मला रिक्वेस्ट विनवणी एकच आहे म्हणा, पण इंग्लिश मध्ये रिक्वेस्ट करायला लागली नाही मला. आणि त्याच्यात हा मला स्वतःहून म्हणला, मी बोर बसले होते आणि हा मला म्हणला बोर झाले होते. बोर बसलं कोण? बोर बसतं कोण? बोर झाले माणूस गप बसतं. ठीक आहे ना. आणि बसले होते आणि हा मला म्हणतो बेब चल. म्हणलं चल कुठे? असं काहीतरी छान घाल मस्त. म्हणलं ठीक आहे, छान तर मी नेहमीच घालते पण तरी. आणि मला म्हणलं आज आपण केपीला जाऊयात. आणि मी अशी होते, काय 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 लिटरली माझे असे कानाला दडे बसले होते. तर हा मी कुठे होते, मला कटच करून टाकतो. हा तर तू काय बसली होतीस? काय बोर बसले होते. बोर बसले होते. बोर झालं म्हणून नव्हती बसली, पण बोर बसलेली. आता हा बोर करतोय हा गाईज. आणि मग आता आम्ही चाललोय. त्यांनी मला 2 प्लेसचे ऑप्शन्स दिले आहेत, आयदर टल्ली और कायरॉस. तर मग मी म्हणलं आपण थांबा, जय हनुमान. तर ती काय म्हणली, आपण पहिलं कायरॉसला जाऊ मग टल्लीला जाऊ. माझं असं झालं की मी दोन ऑप्शन निवडाय दिले. ते दोन्हीकडे जायला नव्हते दिले तुला. मी असं म्हणजे मला झालं की आपण आधी बघूयात जाऊन, मला कसं वाटतं ॲम्बियन्स अँड ऑल, आणि मग आपण ठरवू काय करायचं. कायरॉसचा मेन चांगलाच आहे, टल्लीचा पण छान आहे, बट टल्लीचा क्राऊड ओके थोडासा टल्ली असतो. पण ठीक आहे, बघू शकतो आपण. बट दोन्ही इज डिफरंट रे थोडंफार. कायरॉस इज लाईक मोर सॉर्ट ऑफ कॅफे वाइब्स आणि टल्ली इज व्हेरी हाय वाइब्स. बघूयात काय करायचं ते. खूप गरम होतं पुण्यात, खूप गरम होतं. काहीच नाही, मम्मी पप्पा बोलले हे गरम काहीच नाही. हो ऍक्च्युली गावाकडे खूप गरम आहे बाहेर. इकडे त्यांना येऊन असं एकदम वाटलं की ओ माय गॉड किती थंड आहे, किती छान आहे. म्हणलं नाही इथं पण गरम आहे. तर मग आता काय गडबड झाली सांग. अचानक माझा व्हिडिओ पॉज झाला, स्टोरेज फुल, आणि माझा स्टोरेज फुल झाला आयक्लाउड असून सुद्धा. तर आता मला ते घरी जाऊन सॉर्ट करायला लागेल. मग मी अंड्याच्या फोनमध्ये शूट करतोय. ठीक आहे, साहेब त्यांचा फोन देत नाही शूट करायला, पण ठीक आहे आज मी घेतला, जाऊ दे. म्हणजे आपण शूट न करायसाठी वापरायचं नाही. हो हो हा गार वाटायला लागला आज अचानक आता AC मुळे. बाहेर गरम आत गार, गार गरम अशी परिस्थिती झालेली आहे पुण्यात. ओके, तर आम्ही माझ्या डोक्यात एक आयडिया आली. म्हटलं जातोच आहे, रस्ता एवढा मोठा आहे, तर तू हे काय माझ्या डोक्यात आली. तर माझं असं डोक्यात आलं की आपण अंड्यावरती जरा माझ्या प्रश्नांचा वर्षाव करावा, असं फन काहीतरी क्वेश्चन अँड आन्सर्स विचारावे असं. तर अंड्या यू रेडी? या बघू हा अंड्याला किती माहिती आहे. अशी कुठली गोष्ट आहे ज्याला हात आहेत पण ते टाळ्या वाजवू शकत नाही? हात आहेत आणि टाळ्या वाजवू नाही शकत म्हणजे असं हात आहे तर टाळ्या वाजवू शकते ना रे. अशी कुठल्या गोष्टीला हात आहेत? विचार कर, उत्तर दे. अशी कुठली गोष्ट आहे ज्याला हात आहेत हा पण ते टाळ्या वाजवू शकत नाही? which has hands but they can't clap. खेळण्याला हात असतात. पास घड्याळ, क्लॉक. अरे हात नसतात, काटे असतात. क्लॉक हॅज हँड्स, इंग्लिश मध्ये त्याला हँड्स म्हणतात. ओके ठीक आहे. अशी कुठली गोष्ट आहे which gets wetter the more it dries, जी सगळ्यात जास्त ओली होते? अशी कुठली गोष्ट आहे?
काहीतरी हिंट दे ना, 1 2 3. तू डेली वापरतोस. मी डेली वापरतो. हिंट देऊ शकतेस ना. तू डेली वापरतो. ती hint नाही झालं, खूप object आहे. नेसेसरी गोष्ट ह्या आहे. hint नाहीयेत बाबू. ती अरे Again. ती तू खूप hint नेसेसरी देऊ- गोष्ट आहे. अरे गोष्टींच्या हिंट देऊ शकते नावांच्या. नावांची कशी हिंट देणार आहे? मग तुला कळेल ना. Similar तू ती जवळ- डेली वापरतोस साबण? आणि नाही साबण नाही. थोडस पुढची स्टेप आहे. जी गोष्ट जास्त वेळा ओली असते हा आणि कोरडी खूप कमी असते. जास्त वेळेला ओली असते आणि कोरडी खूप कमी असते. बाथरूम. नाही, मग तू त्या म्हणजे त्या सेट मध्येच आहेस. त्यासाठी मध्ये मग नाही. अरे तू काय पास- ते पास- एक एक पास. टॉवेल. मैं पागल हूँ, मैं पागल हूँ। टॉवेल. टॉवेल जास्त वेळ कुठं असते आंघोळ करायला ओली अरे होती, पण मग नाही, सकाळी टाकतो कंटिन्यू आपण आपण त्याला. वापरतो ना अंघोळीला, तोंड पुसायला, हात पाय कंटिन्यू कुठं पुसायला. वापरतो तेवढाच वेळ. शी काय माणूस आहे. कंटिन्यू वापरतो आपण. एनिवेज कोण सांगते कंटिन्यू कुठं वापरतं टावेल? सकाळ संध्याकाळ 2 टाइम ना, बरं, 2 ठीक टाइम आहे. आंघोळ करतो तर. व्हॉट गोज अप बट नेवर कम्स डाऊन. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी भर. बट नेवर कम्स डाऊन. पारा तुझा डोक्याचा पारा कायमच चढलेला असतो, कधी उतरत नाही खाली. हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. खत्म. मारी ना गाडी चालवत आहे म्हणून वाचलंयस तू आता. हं. सांग ना. सांगितलं की नाही सांग ना. व्हॉट गोज अप बट. अरे विचार तर करून दे ना. तुझे असले भन्नाट प्रश्न जे माणूस आपलं तुला डेट वर घेऊन चाललाय त्याला तू विचारते. असंच तर मस्त फन येतं आयुष्यात. तू सांग पास. सगळे प्रश्न हा पासच करतोय पाचच आणि प्रश्न नुसते असले माझी काही- मजा घेतोय. काय? युअर एज. तुमचं वय वरती जाताना पण खाली येत नाही ना. आय नो हा परत मला काहीतरी बोलणार आहे. इफ यू ड्रॉप अ येलो हॅट इन अ रेड सी, व्हॉट डज इट बिकम? Drop a yellow hat in a red sea, what does it become? ग्रीन. नाही. RGB आर्टिस्ट मोडला गेलाय हा. नाही. येलो रेड ग्रीन. वेट. ओली होणार ना टोपी पडल्यावर पाण्यात अंड्या. कसं आहे यार. ओ भाई मारो मुझे मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. हा अंड्याचा ऑमलेट आहे. आता मी एक विचारतो तुला, चला विचारते ना. तू बघून विचार, मी न सांगता विचार, न बघता विचारतो बघ. बोल. विचार. का लोक एवढी हॉर्न मारतात आज? काय झालंय? आई टेरेस वरती आहे तर त्याला काय म्हणशील तू? आई टेरेस वरती याला काय म्हणते? आई टेरेसवर आहे. हा मराठीत इंग्लिश मध्ये आई टेरेस वर आहे हे तू इंग्लिश मध्ये कसं म्हणशील? मॉम इज ऑन टेरेस. परत एकदा विचार कर. आई टेरेसवर आहे याला काय म्हणे? नाही पास. मदर टेरेस. ए यार काहीतरी भानगड आहे. फालतू आहे काहीतरी भानगड मारतोय. ओके. व्हॉट हॅज वन आय बट कॅनॉट सी? अशी कुठली गोष्ट आहे ज्याला एक डोळा आहे पण ते बघू शकत नाही? कॅमेरा. नाही. तू बघतो कुठं रेकॉर्ड करतो ना. रॉंग. असले कुठले म्हणतो शोधून आणतोय प्रश्न करून पण असे ते सिलेक्टिव्ह क्वेश्चन असतात म्हणजे आन्सर सिलेक्टिव्ह तसे पण 4 सांगा जरा. मी 4 मधले ए बी सी डी करतो. होय ते नाही. कोण म्हणे? सॉरी सर तुम्हाला एवढं. अरे तो अमिताभ बच्चन Privilege 7 नाही करोड मिळणार. रुपये देऊन पण ऑप्शन देतो ग 4. तू तर मला- रुपयात आहे ना मला- तरी पण तू एक तू option मला मध्ये- पैसे दिले पाहिजे तुला झेलण्यासाठी. हा, मग तू ऑप्शन दे ना आधी. 4 ऑप्शन आहेत. यार नाही द्यावंच लागतील ना. नेक्स्ट राऊंड मी ऑप्शन सोबत करीन. नेक्स्ट टाइम तू ऑप्शन सोबत कसं अशी कुठली गोष्ट आहे ज्याला एक डोळा आहे बट ते बघू शकत नाही? अनिकेत जगदाळे. ते दरवाजामधलं ते असतं ते इविल आहे? नाही. नाही. हो ते बघू इविल शकतो आहेच ना. ना. नाही. अरे इविल आहे का डोळे? नाही. तो सोशिओचा गोटू. नाही. पास. सुई. नीडल.
तिला डोळा कुठे आहे? तिला एक होल आहे ना, आता हो. त्याला डोळा म्हणतात. अरे काय कोणी तुम्हाला मराठी शिकवतं रे? अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. हं? असं काय आहे? लास्ट प्रश्न ऑफ दिस राऊंड. हा. बाईने माझं जनरल नॉलेजचा धिंगाणच केलाय आज. What is full of holes? What is full of holes but still holds water? Holds Shower. water. No. सांग नाही भाऊ, सांग संपला आमचा ऐक्यू संपला इथंच. सांग ना. संपला ऐकू संपला. ऐकू नाही ऐक्यू ऐकू संपला आमचा ऐकू. माय गॉड. थांब जरा 1 मिनिट, आम्हाला त्या साईडला जाऊ दे, मग आपण याचं उत्तर देऊ हळू. थांब जरा. अरे काय जावा की. लेफ्ट. थांब जरा. इथं जर काहीतरी केलं पाहिजे सोल्युशन. हो, इथे ना खूपच असं इकडे तिकडे सगळी लोक होत आहेत. बाजार आहे. बाजार उठतो इथं. लेफ्ट. ई लेफ्ट को जाना है बिटवा. अरे लेफ्ट मी लेकिन वो आहे ना हो. रिक्षावाला भैया. आंटी मग एकदम गजरा बिजरा लावून 2 व्हीलरवर साडी बिडी खोचून चाललाय. चालले असतील पण त्याला भेटाय. बड़ा हरामी हो बेटा. हे बघा आता समोर ना. आता त्या बॉनेटवर बसता का तुम्ही? ओके होता आयुष्यात. ओके. व्हॉट इज फुल ऑफ होल्स हा. बट स्टील होल्ड्स वॉटर? भाई साहेब प्रश्न लयच खतरनाक विचारते. सगळे बोगदे तरी पण पाणी कसं काय थांबल मग? छायला. ला विचार One eternity later. कर आता तू याचा. नाही भाऊ, संपला माझा विचार करायचा. मी माझा ऐकू संपला, बोललो ना मी. स्पंज. हा. ओके, एक लास्ट. नाही प्लीज भाऊ, प्लीज तू माझी प्लीज. मारायची नो बेबी, ठरवली. दिस इज द बेस्ट. एक लास्ट. तुझी तुला ट्रिपला नेणार, आपल्या ट्रिपला जाऊन दे, परत कॅफेला नेणार नाही. ऐकशे तो मेरा इज्जत निकाल रहा है सबके सामने. अभी निकला हुआ है और क्या निकालेंगे? ऐक ना, लास्ट बेबी, लास्ट सी ना. आय थिंक हे दिस इज द बोनस क्वेश्चन आणि मला साठी ह्याचं तरी उत्तर तुला आलंच पाहिजे. जाऊन दे, नाही आलं तरी काय करणार बाबू, लग्न झाले तुझं. हु विन्स एव्हरी आर्ग्युमेंट विदाउट स्पीकिंग? वाईफ. जमले. दाढी ओढीन बरं का तुझी. तू अशीच धमकी दिली ती मला ब्लॉग चालू करायच्या आधी. एका पण प्रश्नाचं उत्तर दिसलं नाही, द्यायचं नाही, मंद वाटला पाहिजे तो लोकांना. ती अशी बोलली होती मला. अरे आता हा खोटं बोलतोय बरं का, अति आता होतंय. काय खऱ्याचं काय आता प्रूफ नाही रे. बरं, एक्झॅक्टली प्रूफ कर आधी तू. तेच आहे ना, काही बोलतो. प्रूफ नाही माझ्याकडे. तुम्ही समजू शकता, मी कॅमेऱ्यात बघत पण नाही, म्हणजे माझ्यात हिंमत आहे पेंट का? लावायचं विसरले कोणाला? मला. बावळट. हे बघ ना. कुत्रा उंदराने कुरतडल्यासारखं वाटतंय. मी कुत्र्याने उंदरल्यासारखं मान्य वाटतंय. तर केलं तू उंदीरेस. कुर्तांत कोण तूच कुर्तडती ना. अशा प्रकारे अंड्याची मजा घेताना मला फार मजा आलेली आहे बरं का. बरं का मंडळी. एक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय त्यांनी आणि त्याच्यामुळे मग मी त्याला आता सोडलंय की ठीक आहे, ऐकू त्याचा कमी असेल तरी आम्हाला चालेल, ऐकू माझं पण लय तरी ऐकू. आयुष्याचं गणित एकदम छान ऐकलेलं आहे आणि अरे तो- सोडवलेलं मी आहे. तर एकच विचारलाय प्रश्न तुला, तरी त्याचं उत्तर जमलं नाही. मदर टेरेसा. अरे कुठं मदर ऑन टेरेस आणि मदर टेरेसा, त्यांचा काहीही एक मिनिट, त्यांचा काहीही ताळमेळ नाहीये एकमेकांसोबत. हा माणूस रॉंग साइडनी चाललाय. पण त्याला कोण जायचं. रे? आता हा घुसेल त्याच्या मागे.